दादा काय सांगणार त्या दिवशी रोहित केडिकर पिता पुत्राची जी एक मोठी दुर्घटना झाली त्यानंतर तुझा खूप मोठा एक तिथं हे दिसला, तू संपूर्ण रात्रभर तिथं राहून त्यांच्याशी चर्चा केली सिस्टमशी. आज खरंच त्यांना काहीतरी शासनातर्फे मदत मिळणार आहे. काय होतं त्या दिवशीचं पूर्ण चित्र? ही हृदयविकार परिस्थिती पाहिल्यानंतर आपण सर्व तिथं पदाधिकारी उपस्थित होते. एस टी महामंडळाचे अधिकारी, रिजनल डेपो मॅनेजर आणि रिजनल नागपूर येणारे सर्व अधिकारी, गबने, बिलोरकर, ETC जे काही अधिकारी तिथे उपस्थित होते. SDO सुद्धा तिथे उपस्थित होत्या. पोलीस अधिकारी, DYSP वगैरे सर्व उपस्थित होते. सर्वांसमोर आपण त्यांची ते हृदयविकार परिस्थिती पाहिल्यानंतर आपण सर्वांना एकच सांगितलं की बाबा, एक माणुसकीला हे काळिमा फासणारी घटना अशी आहे की त्या माणसाचा मृत्यू झाला, त्याचा पोरगा त्याच्यासोबत होता आणि परिस्थिती पाहता एकाही कर्मचाऱ्याने त्याला मदत केली नाही. कोणीही धावण्याचा प्रयत्न केला नाही अथवा कोणी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला नाही. याला माणुसकी म्हणत नाही. माणुसकीचा अर्थ हेच होतो की प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाला मदत केली पाहिजे. शेवटी शासनच आव्हान करते की एखाद्याची दुर्घटना घडली असल्यास, ॲक्सिडेंट झाला असल्यास त्याला तुम्ही त्वरित हॉस्पिटलमध्ये पोहोचवा. तुमच्या एस टी महामंडळाच्या बससुद्धा स्वतःच आवाहन करते. जी कायद्याचे पालन करणे ही सांगते, तेच एस टीतले कर्मचारी कायद्याचे पालन न करता त्या ठिकाणी नुसती बघायची भूमिका सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. ही लाजिरवाणी परिस्थिती बघता त्या सर्व कर्मचाऱ्यांना मी आपले सर्व सन्मान्य नगरसेवक आणि इथले वार्डातील वार्डातील लोक, त्यांचे रिलेटिव्ह, ETC सर्वांच्या माध्यमातून एक मागणी रेटून धरली की त्याच्या परिवाराला जो छत हरपलेला आहे तर त्यांना काय मदत करता येईल तेव्हा करा. मागणी अशी होती की तिच्या छत्र हरपल्यामुळे त्यांचा येणारा उज्ज्वल भविष्य कसं उज्ज्वल करता येईल, त्याचा येणारा परिवार रस्त्यावर, कारण की त्याच्याकडे एकच व्यवसाय होता, तो म्हणजे आरंभ पाणी सप्लाय करणे. खूप मोठा व्यवसाय होता जेणेकरून त्याचा येणारा भवितव्य हे उज्ज्वल राहील आणि परिवारांना कुठंतरी मदत करता येईल. आपण त्यांना एक शासकीय नोकरी भेटावी ही आपली प्राथमिक मागणी होती. त्याच्या परिवाराला एक मोबदला म्हणून काय रक्कम देता येईल शासनाच्या निकषानुसार ती सुद्धा एक आपली मागणी होती. त्या मागणीला आपण रात्रभर रेटून धरलो. अधिकाऱ्यांनी कुठेही दाद दिली नाही. एस टी महामंडळाचं त्या दिवशी पहिल्यांदा असं लक्षात आलं की एस टी महामंडळ हा कशा पद्धतीने काम करते. म्हणजे त्या दिवशी कळलं की एस टी महामंडळ हा इन्शुरन्स, एस टी महामंडळाच्या एस टीचा इन्शुरन्स नाही. म्हणजे एखादी एस टी रस्त्यावर जर चालत असेल तर तिचा इन्शुरन्स नाही. त्याला अधिकाऱ्याला विचारलं तर ते सांगतात सेक्शन 50 प्रमाणे एस टीला इन्शुरन्सपासून एक्झम्प्टेड केलेलं आहे. म्हणजे काय? म्हणजे असं की जो एस टीमध्ये प्रवास करेल तो, जो प्रवासी असेल त्याच्या तिकीटमध्ये ₹1 कापण्यात येईल. तो त्याचा इन्शुरन्स असेल. जोपर्यंत तो बसमध्ये बसलेला आहे तोपर्यंत त्याचा इन्शुरन्स आहे. तो बसच्या खाली उतरला की त्याचा इन्शुरन्स संपला. म्हणजे प्रत्येक माणसाला स्वतःच्याच इन्शुरन्स काढून बसमध्ये बसायचा आहे, परंतु त्या बसचा इन्शुरन्स नाही. त्यांना शासनाने एक्झम्प्टेड केलेला आहे आणि ते फक्त 2च लोकांना पैसे इन्शुरन्स देऊ शकतात. ते पण कसे? तुम्ही पदाचारी 1 आणि प्रवास करणारे 2. म्हणजे तुमचा ॲक्सिडेंट झाला असेल तर तुम्ही कोर्टात धाव घ्यायची आणि कोर्टाच्या माध्यमातून इन्शुरन्सची मागणी करायची. ही आहे पद्धत. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर असं लक्षात येते की माझ्याकडे टू व्हीलर आहे. माझ्याकडे टू व्हीलर असेल आणि मी जर इन्शुरन्स काढलं नाही तर रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस मला अडवतो आणि तो म्हणतो इन्शुरन्स नाही आहे, फाईन भरो. आणि जी एवढी मोठी बस आहे जिच्यामध्ये 60-60 प्रवासी एकत्र बसतात, त्या लोकांना 58-60 लोक बसणाऱ्या एस टी महामंडळाला एक्झम्प्ट शासनाने केलेला आहे. म्हणजे अजबच विषय वाटतो. तर कुठेतरी शासनाला याची नोंद घेण्याची गरज आहे. संपूर्ण रात्रभर चाललेल्या चर्चेचे असे ठोस मुद्दे काय होते? अधिकाऱ्यांशी कशी तुमची म्हणजे विचारविमर्श झाला आहे? काय सांगशील त्याविषयी? सर्व अधिकाऱ्यांना आपण त्यांच्या परिवाराला मदत कशी भेटली पाहिजे त्यानुसार आपण रात्रभर चर्चा केली. 3दा 4दा 5दा सर्व आपण जे प्रक्रिया राबवली ते निष्फळ ठरली. शेवटी त्यांनी ठरवलं की बाबा शासनाच्या आमचे SDO मॅडम होत्या, त्यांनी सांगितलं की मान्य जिल्हाधिकाऱ्यांशी आमची चर्चा झालेली आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना कंत्राटी पद्धतीने आमच्याकडे कामावर घेतो. जोपर्यंत त्यांना शासकीय नोकरी अथवा त्यांना एस टी महामंडळ जोपर्यंत कायमस्वरूपी नोकरी देत नाही तोपर्यंत त्यांना आम्ही आमच्याकडे कायम ठेवू.
आणि त्याला महिन्याचं कंत्राटी पद्धतीने जो काय नियमानुसार ठरेल ते आम्ही पेमेंट देऊ. ते पेमेंट दिल्यानंतर दुसरा असा विषय आला का बाबा तेवढ्याशा पैसे त्याचा भागत नाही. मग आता पुढचं काय? आपण एस टी महामंडळाला विनंती केली की बाबा ते शासकीय कर्मचारी त्यांना मदत करतात, तुमची काय? तर त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही आमच्या स्तरावर आम्ही त्यांना सुद्धा जे निकष ठरेल त्या निकषावर पेमेंट देऊ. तसं नियर अबाउट त्याला 17,000 रुपये महिन्याची तिला एक टेम्पररी व्यवस्था म्हणून करण्यात आलेली आहे. आणि दुसरं असं की ही जी बाब घडलेली आहे त्याला स्पेशल बाब म्हणून आम्ही शासनाकडे प्रस्ताव करू असं त्यांनी सांगितलं. आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला 3 पत्र सुद्धा दिलेले आहेत. त्यांनी आपली सांगितलं की आम्ही सकाळी 10 पर्यंत तुम्हाला पत्र देतो. आणि त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी एक पत्र एस टी महामंडळाने दिलेली आहे. निलेश शेषराव बेलसरे, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन मंडळ भंडारा. त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे. एकंदरीत अपघात प्रकरणाचे गांभीर्य व प्रथमदर्शनी राष्ट्रीय राप कर्मचाऱ्याची चूक विचार घेता सदर प्रकरणी तात्काळ नातेवाईकाला राप महामंडळाने नोकरी देण्याची कारवाई करण्यात ही विनंती. म्हणजे त्यांनी स्वतःची झालेली चूक ही मान्य केलेली आहे. तसेच त्यांनी रूपा छत्रपाल खेडीकर यांना एक जे पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये 24/4/2026 रोजी झालेल्या चर्चा व सर्व मंत्र्यांनुसार आपणास 25/4/2026 रोजी राप महामंडळात स्वच्छतेच्या कामासाठी अर्धवेळ कंत्राटी तत्वावर कामगिरी देण्यात येत असून त्यासाठी आपणास राप महामंडळाकडून नियमित मोबदला देण्यात येईल असं सुद्धा दुसरा पत्र दिलेलं आहे. तसंच त्यांनी छत्रपाल पुरण खेडीकर व रौनक छत्रपाल खेडीकर यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 10,000 + 10,000 असे एकूण 20,000 रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित 19,80,000 रुपये ही कागदाची पूर्तता केल्यानंतर विभागाकडून देण्यात येईल हे सुद्धा त्यांनी पत्र दिलेलं आहे. उपविभागीय अधिकारी यांनी मान्य जिल्हाधिकारी भंडारा यांच्या निर्देशानुसार छत्रपाल रोहित खेडेकर हे अपघात होऊन मयत झाले आहेत. वरील परिस्थिती विचारात घेऊन त्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे मदत म्हणून आपल्या राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी भेटेपर्यंत बाह्य संस्थेमार्फत समाविष्ट करून घेण्यात येईल असे त्यांनी पत्र दिलेले आहे.